मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती राईड विथ रुपेश ब्लॉग। तर हा अचानकपणे झालेला आपला प्लॅन आहे। आपण आता आलेलो आहे माथेरानला। माथेरानच्या इकडेच एक चांगला स्पॉट आहे, कड्यावरचा गणपती, तो बघायला आलेला आहे। तर हा इकडून आपल्याला असं काहीतरी रस्ता आहे, या इकडून आपल्याला जायचं आहे। आणि हे बघा, हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकतात। कड्यावरच्या गणपतीबद्दल माहिती इकडे दिलेली आहे। तर हा रस्ता आहे, इकडून सरळ वरती तुम्ही बघितलं तर वरती इकडून माथेरान आहे। काय किलोमीटरवरती 1-2 किलोमीटरवरती माथेरान आहे। आणि आपण आपली गाडी इथे पार्किंग केलेली आहे। तर वरच्या साईडला ही पार्किंग आहे आणि तुम्ही इथेही पार्किंग करून जाऊ शकतात। इकडे फ्री पार्किंग आहे, इथे मी लावली आहे। इकडे 4 व्हीलर पण एक उभी आहे। तर त्याच बाजूला मी माझी बाईक पार्किंग केलेली आहे। आणि वरतून पे पार्किंगवरती पण गाडी तुम्ही लावून जाऊ शकतात। पण इथे जर तुम्ही गाडी लावताय तर तुम्ही तुमच्या रिक्सवरती लावू शकतात। तर चला मित्रांनो, इकडून काहीतरी मी गावातल्यांना विचारलं तर इकडून तुम्हाला जायचं असेल तर अशी ही पटरी आहे। इकडून मलाही माहिती नाही कसं जायचं काय, इकडून बाईक वगैरे काही जात नाही, तर तुम्हाला चालतच जावं लागणार। तर गावातल्यांनी सांगितलं की इकडून कमीत कमी अर्धा तास तर लागणार चालत जायला आपल्याला। तर चला मित्रांनो, आपण जाऊ आणि कड्यावरती गणपती आहे त्याचं दर्शन घेऊ। तर पुढे जाऊन तुम्हाला शूट करून दाखवतो पुढे कसं आहे। मित्रांनो, 10 मिनटं झाले, चालतो आहे मी। सोलो राईड केली आहे आज मी। अचानक प्लॅन बनला होता आपल्या इकडे यायचा आणि काही कामास्तवर मी इकडे आलो होतो पनवेलला। तर तिकडूनच मी प्लॅन केला, माझं काम लवकर झालं आणि इकडे यायचा प्लॅन केला। तर 10 मिनटं झाले मी चालतो आहे आणि कोणीच नाही, मला वाटतं मी एकटाच आहे आता इकडे जातो आहे आणि मला कोण रस्त्याला भेटलंही पण नाही आहे। तर अशी पटरी आहे आणि इकडूनच मी चालतो आहे आणि हा समोरचा काही असा नजारा आहे। तर हे बघा, असे समोर पटरी आहे मित्रांनो। तर मी एकटा चाललो आहे, बघू आता। मी पहिल्यांदा चाललो आहे माथेरानला, तर आलो आहे इकडे, जसं की मी तुम्हाला वरती दाखवलं, बाईक पार्किंग केली त्या साईडला, तिकडे आलो आहे मी 2-3 वेळा, पण कधी इकडे गेलो नाही। तर बघूया, कोण भेटतही नाही आहे, रस्ता मला माहिती नाही। मी सरळ चाललो आहे, जसा तिकडे ॲरो दाखवला होता, इकडून जाण्याची दिशा दाखवली होती, तर त्या दिशेने निघालो आहे मी। चला मित्रांनो, जसं जसं पुढे मी जात जाईल तसं तसं तुम्हाला दाखवत जाईल। गोप्रोची बॅटरी पण आपल्या लो झालेली आहे आणि हा पॉवर बँक लावला आहे आणि त्याला कनेक्ट करून मी व्हिडिओ शूट करतो आहे। तर चला मित्रांनो, आपण पुढे जाऊ असं चालत चालत। तर मित्रांनो, 10 आणि 10 टोटल 20 मिनटं झाले आपण चालतो आहे। दमलो आहे भरपूर जाम आणि एकटा चालतो, असं कोण मला रस्त्यात भेटत पण नाही की सांगायला काय। तर मी आपलं बघत बघत चाललेलो आहे। इकडे काही बॅनर लावले असतील तर इकडे हा एक बॅनर दिसला आपल्याला, कड्यावरचा गणपती निसर्ग राजा 1.58 नाही 158 आहे। तर मला वाटतं थोडंसंच अंतर उरलेलं आहे, तर आपण जाऊया आता। आणि आता ना संध्याकाळचे 4:40 झालेले आहेत, तर आपल्याला काय माहिती नाही, अंदाज नाही, त्यामुळे जेवढं होईल तेवढं लवकर जायचं आहे आणि जेवढं होईल तेवढं लवकर इकडून काळोखाच्या अगोदर निघायचं आहे। तर चला मित्रांनो, पुढे जाऊ आपण, अजून लवकरात लवकर अंतर कमी करायचा प्रयत्न करू। तर मित्रांनो, आपला कॅमेरा खूप लेट चालू झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकतात माथेरानची राणीची ट्रेन बोलतात, ती गेली आहे इकडून आता जस्ट, पाहू शकता तुम्ही। कोणच नव्हतं, कॅमेरा पण मी लेट चालू केला कारण की बॅटरी लो आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं ब्लॉगमध्ये, कोणच नाही। आणि आता मी जस्ट शूट करत होतो, 5 मिनटं पण नसतील झाली, मला वाटतं 2 मिनटं झाले मी चालतो आहे तिकडून, जिकडे जसं मी मागे तुम्हाला दाखवलं, जिकडे लिहिलेलं होतं जाण्याचा रस्ता इकडून आहे म्हणून। तर तेवढ्यातच ही ट्रेन आली आणि ट्रेनमध्ये होते काही माणसं बसलेले। तर फर्स्ट एवढं 20 मिनटं चालून झाल्यानंतर मला ट्रेनमध्ये दिसलेत माणसं, मजा येते आहे, ॲडव्हेंचर। तर मित्रांनो, अर्धा तास झाला आहे, हळूहळू चालत मी आता इथपर्यंत पोचलो आहे। इथून सरळ आल्यानंतर काहीतरी तुम्ही असं इथे लिहिलेलं आहे, सूचना दिलेली आहे, निसर्ग राजा कड्यावरचा गणपती। तर खूप वेळानंतर निसर्ग राजा लिहिलं आहे, हे निसर्ग राजा लिहिलं आहे पण इकडे, अच्छा ठीक आहे, जसं ताईंनी सांगितलं। तर या इकडे असं बॅनर आहे, इथे सूचना आहे। तर आता मी पुढे जाणार होतो इकडून, तर तुम्ही खूप वेळानंतर मला इकडे मंडळी दिसली आहे आणि मी एकटाच चालत आलो इकडून, तर कोण दिसला नाही। आणि हा इकडून रस्ता आहे, तर या इकडून खाली असं काहीतरी नजारा आहे, तर इकडून आपल्याला खाली जायचं आहे। तर चला आता इथून जाऊ आणि संध्याकाळ व्हायच्या पहिला आपण इकडून निघू। कोण आहे इकडे अजून? कोण नाही ना, तर आपणच लास्ट आहे इकडे, आता अजून कोण नाही।
तर मित्रांनो असा काहीतरी नजारा आहे 3 तास गाडी चालवल्यानंतर. एकतर ती KTM ड्यूक 390 खालून असे गरम गरम वाफा येत आहेत ना, काय विचारू नका. पूर्ण दोन्ही मांड्या माझ्या ना गरम गरम झाल्या आहेत. तर असं काहीतरी उतरण्यासाठी हे बघा, आपल्याला त्या तिथे जायचं आहे. तिथे मंदिर आहे कड्यावरचा गणपती, म्हणजे की हा सुळका आहे, मोठा डोंगर आहे आणि त्याच्या मधोमध खाली उतरण आहे या साईडला आणि मधोमध इथे बघणार तर मधल्याच जागेवरती गणपतीचं मंदिर आहे. म्हणून या गणपतीचं नाव कड्यावरचा गणपती असं आहे. तर आता ऑलमोस्ट पोचलोच आहे. एक ही दुकान चालून आहे इकडे. तर जर तुम्ही येत असाल या गरमीच्या दिवसातून तर स्वतःसोबत पाण्याची बॉटल किंवा खाण्यासाठी काही थोडं घेऊन निघा, जेणेकरून तुम्हाला इकडे येताना भूक लागली, ताण लागली तर पाणी पिऊ शकतो. पाण्याची बॉटल तर नक्कीच स्वतःसोबत घ्या. हे बघा, इकडे पण एक छोटंसं मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे आणि निमुळता असा रस्ता. तर मित्रांनो, मी काय बोलत होतो, पाण्याची बॉटल स्वतःसोबत कॅरी कराच नक्की. हे माझ्याकडून तुम्हाला एक सूचना आहे, पाण्याची बॉटल नक्की कॅरी करा स्वतःसोबत. आणि खूप छान असा अनुभव आहे आपल्याला. आता इथून मी कन्फ्यूज झालो आहे, इकडून दाखवलं आहे आणि इकडून दाखवलं आहे. जायचं कुठून नक्की? कड्यावरच्या गणपतीसाठी या इकडून आहे आणि पेप किल्ला. अच्छा, पेप किल्ला, अच्छा इकडे पेप किल्ला पण आहे. तर मित्रांनो, तुम्ही इकडे पाहू शकतात नवीन तुमच्यासाठी माहिती माझ्याकडून. मी आलो म्हणून तुम्हाला माहिती झालं. तर बघू शकता तुम्ही, कड्यावरच्या गणपतीसाठी जाण्यासाठी या इकडे जसं ॲरो दाखवलं आहे आणि पेप किल्ल्यासाठी जाण्यासाठी या इकडे आहे. तर पेप किल्ल्याला आपण नाही जाणार आहे, कधी नंतर आलो तर नक्कीच जाऊ पेप किल्ल्याला. तर पेप किल्ल्याचा समोर एक फोटो दाखवला आहे, कदाचित याच्यामध्ये दिसत नसेल गोप्रोमध्ये तुम्हाला. आणि कड्यावरच्या गणपतीसाठी इकडून जाण्यासाठी रस्ता आहे. तर आपण आता इकडे जाणार आहोत. तर मित्रांनो, आता तुम्हाला कड्यावरचं गणपतीचं दर्शन होणारच आहे. तर बघा, या इथून दिसतं आहे जसं की हा एवढासा पॅच आपण कंप्लीट केल्यानंतर समोरच तुम्ही पाहू शकतात. हे बघा बघा, तर हे आहे कड्यावरचा गणपती मंदिर, पाहू शकता तुम्ही. ते बघा, त्या तिथे इथून तर पूर्ण दिसत नाही आहे व्यवस्थित, पण आपण जवळ जाऊन तुम्हाला दाखवू. आता दगड आहे मोठा एकदम आणि त्याचा शेप पूर्ण गणपतीसारखा आज आहे, सोंडेसारखा मला इथून दिसतंय असं. पण आता मी समोरून जाऊन बघतो मूर्ती आहे की गणपती बाप्पाचं दगडामध्येच रूप आलेलं आहे. बघूया, चला जवळ जाऊन. या इथून पाणी येते, बॉटल ठेवले कोणीतरी भरायला आणि भरता एक एक थेंब सांडते. आता इकडून येते काय माहिती. हे बघा, इथून पण पाणी झिरपत आहे डोंगरातून. मोठे मोठे सुळकेच आहेत एकदम. त्या बघा, त्या तिकडे पाणी आहे, डॅम आहे वाटतं. तर पाहू शकतात मित्रांनो, कड्यावरचा गणपती. आपण या इथे पोचलो आहे. महाराजांचा फोटो आहे या इकडे, पाहू शकतात तुम्ही. या इथे मंदिर आहे. आता इथे जाऊ आपण, थांबा. त्याच्या पहिला आपण इकडचा नजारा घेऊ. या इकडे काय आहे, छोटंसं घर आहे, काय माहिती नाही, कोणीतरी बांधलं आहे या इकडे बसण्यासाठी. इथे
या इकडे मंदिर आहे, आपण जाऊ मंदिरामध्ये शूज काढून मगच बाप्पांचं दर्शन घेऊ. तर मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहे कड्यावरच्या गणपतीच्या इकडे. तर मी नाश्ता आणला आहे थोडासा, तो नाश्ता करणार, पाणी पिणार, खूप दमलो आहे जाम. त्यानंतरच तुम्हाला इकडे मी दर्शन दाखवतो. तर मित्रांनो फायनली आपण जसं की मगातपासून मी तुम्हाला सांगत होतो, तर आपण इकडे आलो आहे आता कड्यावरच्या गणपतीच्या इकडे. आणि जसं की मी दाखवलं तुम्हाला आणि मंदिर दाखवायचं बाकी होतं. तर या इकडे मंदिर आहे, तुम्ही पाहू शकतात. त्या तिथे पण आपण जाणार आहे थंबनेलसाठी, फोटोसाठी. तर या इकडे तुम्हाला पण दर्शन देतो मी. बाप्पांचा लॉक आहे, तर तुम्ही दर्शन घ्या मित्रांनो. पाहू शकतात तुम्ही. तर या इथे मंदिर आहे आणि या इकडे बाप्पांची मोठी मूर्ती आहे, म्हणजे बनवलेली आहे, दगडाचा आकार आहे, त्याला थोडासा शेप अजून दिलेला आहे. आणि या इथे उंदीर बाप्पाचा, त्यांनी असा समोरून मस्त असा नजारा, कामातून वेळ काढून आपण वेळ काढून इकडे आलेलो आहे. आणि अशी एकदम शांतता अशी आहे इकडे, वातावरण खूप शांत आहे मित्रांनो आणि खूप चांगलं वाटतं आहे. मी एकटा आलो आहे त्यामुळे मला खूप चांगलं वाटतं आहे. मुंबईच्या गडबडीतून खूप शांत असं फील आहे इकडे. तर आता आपण काळोखाच्या अगोदर इथून निघायचं आहे. तर आपण बाप्पांच्या दर्शनासाठी आलो होतो, तर ते दर्शन आपलं झालेलं आहे. 3 तास लागले मला इकडे पोचायला मुंबईवरून, कांदिवलीवरून. तर टोटल काहीतरी 60 किलोमीटर झालं. कांदिवली हायवेवरून मी हे लावलं होतं, माझा मीटरला सेट केला होता KTMचा. तर टोटल 60 किलोमीटरचं अंतर आहे इकडे येण्यासाठी. 3 तास लागतात. माझे KTM आहे, तर 3 तासामध्ये हा प्रवास मी पूर्ण केला आहे. आणि मध्ये मी 3-4 वेळा मध्ये ब्रेक घेतला आहे. तर शॉर्ट डिस्टन्सचा असा हा राईड आहे, छोटी. तर तुम्ही जर ही राईड करत असाल तर इकडे नक्कीच येऊ शकतात. मी 11 वाजता निघालो आहे, तरी पण इकडे पोचलो आहे. 2-3 वाजले मला इकडे पोचायला. आणि आता एकदम टोटली फ्री वगैरे झालो आहे. 5 वाजलेत, 5-5:30 झालेत. तर आता थोडा वेळ अजून थांबतो इकडे, थोडा वेळ बसतो शांतीमध्ये आणि नंतर इकडून थोड्याच वेळात मी इकडून निघणार आहे आता. तर खूप छान वाटलं मला इकडून. आता मला वाटत नाही इकडे आता कोण येईल म्हणून. आणि मी आता तिथे थोड्या वेळ पुढे जाणार आहे, जसं की बोललो इथे पुढे जाणार आहे. थंबनेलसाठी इकडून फोटो घेणार आहे, कारण गणपती बाप्पाच्या समोरच मूर्ती दिसणार, इथून दिसणार नाही व्यवस्थित. तर मी त्या तिथे जाणार आहे आता. आणि चला मित्रांनो आता तर निघायचं आहे इकडून आपल्याला. निघतानाही तुम्हाला दाखवतो काय असेल तर बघण्यासारखं. जसं येताना सगळं शूट करत नाही आलो मी, एवढं झालं तेवढं शूट केलं आहे मी. तर अजून काय असेल तर मी तुम्हाला दाखवेन. तर मित्रांनो कड्यावरच्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि जसं की मी व्हिडिओमध्ये सांगतो आहे तुम्हाला. आणि आपण त्या तिथे थांबलो होतो, तिकडून आता वरती आलो या साईडला. जसं की मी थंबनेलसाठी फोटो घेण्यासाठी या इथे आलो. तर तिकडून असं वरती येऊन या साईडला पुढे येण्यासाठी थोडा रस्ता आहे. आणि इकडून बघा असा काहीतरी नजारा आहे गणपतीचा. मला वाटत नाही गोप्रोमध्ये व्यवस्थित शूट होईल. मी तुम्हाला मोबाईलमधून शूट करून क्लिप दाखवतो. 1 मिनटं. आता गोप्रोने शूट होत आहे. तर मित्रांनो हे मोबाईलने शूट होत आहे. हा पाहू शकतात समोरचा नजारा तुम्ही. हे मोबाईलने जरा व्यवस्थित शूट होत आहे, कारण गोप्रो झूम होत नाही त्यामुळे. आणि आता आपण तिथे बसलो होतो, त्या तिथे गणपतीच्या इथे गेलो होतो आणि बसलो होतो, थोडा वेळ आराम केला. असा नजारा, शांतता, कोणीच नाही, पाहू शकता तुम्ही, कोणीच नाही. आता हा रस्ता असाच सरळ मला चालत जायचं आहे परत रिटर्न, जेवढं आलं तेवढं. आणि संध्याकाळ झालेली आहे. हा बघा मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा पाहू शकता तुम्ही. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, मंदिराच्या वरती गणपतीची मोठी मूर्ती आहे. तर हे बघा, कदाचित मेगापिक्सल फाटत आहेत. तर हे आपण मोबाईलने आता शूट करतोय. खूप छान आहे इकडे, तुम्ही येऊ शकतात, खूप मस्त. आणि तुम्ही 1 डे रिटर्नही जाऊ शकतात. थोडं वरती गेलं तर माथेरान पण आहे फिरायला. म्हणजे 1 डेमध्ये तुम्ही 2 स्पॉट व्हिजिट करू शकतात, कड्यावरचा गणपती आणि माथेरान 2. आणि माथेरान जास्त लांब नाही आहे, तिथून फक्त काहीतरी पकडा 1 किलोमीटरवरतीच असेल माथेरान. आणि तिकडे पण वेगवेगळे पॉईंट आहेत, तेही तुम्ही फिरू शकतात. भरपूर सारे पॉईंट आहेत.
माथेरानलाही आलेलो, तोही माझा व्हिडिओ डिलीट झाला कदाचित वाटतं, तो आहे की काय माहिती नाही, बघितला नाही मी अजून व्यवस्थित. तर मी पण आलो होतो तेव्हा शूट केला होता व्हिडिओ माथेरानचा. पण आता मी माथेरानला जाणार नाही मित्रांनो, कारण की खूप लेट झाला आहे, आपल्याला घरी पण पोचायचं आहे आणि संध्याकाळी भरपूर ट्रॅफिक असणार, ऑफिसवरून सर्व सुटतात. तर चला मित्रांनो, आपली राईड इथून संपलेली आहे, जिकडून आपण स्टार्ट केलं होतं. हे बघा, जिकडून आपण स्टार्ट केलेलं होतं आता तिथूनच आपण एंड करू. संध्याकाळ पण झालेली आहे आणि जसं की मी प्रत्येक ब्लॉगमध्ये बोलतो, जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा माझा ब्लॉग. तर भेटू अशाच कुठच्या तरी नवीन ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.